शेखर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स थर्ड सेमिस्टरला, कोणत्या सेमिस्टरला? थर्ड सेमिस्टरला व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स आहे की नाही. तर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये गणित दिलेलं असेल तुम्हाला, अगर असेट मेथड, नेट असेट मेथड सोडायला सांगितलेली असेल आणि इंटरनेटची मेथड सांगितलेली असेल तर दोन्ही पण एकच आहे. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, असेट मधून ही लायबिलिटी मायनस करतात. तर असेटची बेरीज करायची, ती सेकंड कॉलमला लिहायची. असेटची काय करायची? बेरीज. आणि असेट मध्ये मार्केटची व्हॅल्यू दिलेली असेल तर मार्केटची व्हॅल्यू घ्यायची. आणि लायबिलिटी मध्ये टॅक्स रिझर्व्ह येणार, वर्क सेव्हिंग अकाउंट येणार, क्रेडिटर येणार, बिल पेबल येणार, हे पद येत असतात. तर त्या पद लिहायचे आणि त्याची सुद्धा बेरीज ऍडिशनल करायची आणि असेट मधून लायबिलिटी मायनस करायची. नेट असेट मिळेल. काय मिळेल बेटा? नेट असेट. नेट असेटचा फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, नेट असेट मेथड. नेट असेट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, त्याला डिवायडेशन करायचं, आन्सर मिळून जाणार. आलं का लक्षात बेटा? हा, ही कोणती मेथड आहे? नेट असेट मेथड. कोणती मेथड बेटा? नेट असेट मेथड. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.